शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसेसह अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून यासिन जमील खान, वय 30 वर्षे, राहणार कल्याणपूर्व याला ताब्यात घेतले। आरोपीकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। पुढील तपास सुरू असून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात येत आहे। प्रमाणे आपण भारतीय त्या कायदा 325 प्रमाणे 2 आपण गावठी कट्टे आतापर्यंत आपल्या सर्वमधून जप्त केलेले आहेत। त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यानंतर भारतीय हत्यार कायदा 425 त्याच्यामध्ये आपण चुरा, कोयता, सत्तूर, चॉपर असे एकूण 52 हत्यारं आपण आतापर्यंत या पूर्ण इलेक्शनच्या कर्नाटकपासून जमा केलेली आहेत। त्यामध्ये 53 आरोपींना आपण आतापर्यंत अटक केलेला आहे। आता दारूच्या विषयी ज्या कारवाई असेल, ज्या हटपट्टी दारू असेल किंवा देशी दारू असेल, गावठी दारू असेल, त्याविषयी आपण 107 ठिकाणी आपण रेड केलेला आहे आणि त्यामध्ये 780 लिटरपेक्षा जास्त आपण त्यामध्ये मुद्देमाल केलेला आहे आणि 107 आरोपी त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण अटक केलेला आहे। त्यानंतर अंमली पदार्थाविषयी सुद्धा आपल्याकडे कारवाई सुरू आहे। आतापर्यंत आपण 3 कारवाई त्यामध्ये केल्या आहेत। त्यामध्ये गांजा 2 बॉटल्स, त्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे। त्यानंतर जी रोख रक्कम जप्तीची कारवाई आहे ते आपली टीम ज्या आहे त्या टीमपैकी त्यांनी केलेली आहे। त्यामध्ये 9 लाख रुपये आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे। ते SST पॉईंट जो आहे कचोरे गावाजवळ प्रयत्नाच्या हातीमध्ये ते SST पॉईंटला त्या ठिकाणी 9 लाख रुपये पथकाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकांच्या ठिकाणी सीज केलेली आहे। त्यानंतर आपल्याकडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सगळ्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, रूट मार्च आणि दंगा काबू योजना त्या सुद्धा आमच्या लेवलवर सुरू आहे। त्यामध्ये आतापर्यंत आपण 4 कोम्बिंग ऑपरेशन केलेले आहेत। रूट मार्च आतापर्यंत आपण 9 ठिकाणी रूट मार्च आपण आतापर्यंत केलेले आहेत। दंगा काबू योजना 7 ठिकाणी आतापर्यंत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेली आहे, राबवलेली आहे। त्यानंतर जे मतदान केंद्र जे आहेत आपल्याकडे आणि त्या स्ट्रॉंग रूमचा बंदोबस्त तो एक महत्त्वाचा आपल्याकडे विषय राहतो। त्यामध्ये आपल्याकडे मुख्य स्ट्रॉंग रूम जे आहे एका ठिकाणी जे लाल चौकी क्षेत्राचं जे आहे त्या ठिकाणी मुख्य स्ट्रॉंग रूम आहे आणि इतर जे आरोनी आहे आपल्याकडे 9 12 असल्यामुळे 9 ठिकाणी आपल्याकडे स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी 10 ठिकाणी EVMसाठी स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी बनवले आहे। त्याचप्रमाणे आपण या संबंधित निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि इतरही दिवशी आपण ड्रोनचा पण याला मिळू शकतो। कारण आपण पता असेल की विधानसभेमध्ये आता आपण याचा ड्रोनचा खूप चांगल्या प्रकारे प्रभावी वापर केला होता। त्याप्रमाणे आमचं सुद्धा योजना आहे की आता सुद्धा या कल्याण डोंबिवली महापालिका इलेक्शनमध्ये आम्ही ड्रोनचा वापर करणार आहोत आणि याचा आतापर्यंत आपण 24 ड्रोन त्याकरता आपण एंगेज केलेला आहे, जेणेकरून याचा वापर जो असेल ज्या ठिकाणी गर्दी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती गर्दी होऊ शकते आणि त्या ठिकाणी कोणता आमच्या दृष्टीकोन सेन्सिटिव्ह एरिया आहे अशा ठिकाणी आपण ड्रोनचा वापर करण्याचा आतापर्यंत 24 ड्रोन आपण या पूर्ण याच्यामध्ये वापरणार आहोत। त्यानंतर जो निवडणुकीचा आमचा बंदोबस्त जो आहे पूर्णपणे जो कल्याण डोंबिवलीच्या निवडणूक बंदोबस्त डिप्लॉय करणार आहोत त्या संदर्भात आमची सुद्धा तयारी झालेली आहे आणि त्याच्याकरता आम्हाला टोटल जे आहे 8 आपण ACP या ठिकाणी आपण डिप्लॉय करणार आहोत। त्या मतदानाच्या दिवशी याचा उपयोग करता येईल। त्यानंतर 45 पोलीस निरीक्षक त्यामध्ये असतील, PSI ते आपण 293 जणांना आपण याच्यामध्ये एंगेज करणार आहोत आणि पोलीस कर्मचारी जो 2100पेक्षाही जास्त कर्मचारी आणि 1456 कर्मचारी आणि SRPF 9 प्लॅटून अशा प्रकारे पूर्णपणे हा आपला बंदोबस्त जो मतदानाच्या दिवशी आपल्याकडे राहणार आहे। या विविध अनुषंगाने आपण सगळ्या पोलिसांच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था आणि राखण गरजेचं आहे त्याविषयी जे काही कारवाई करणं अपेक्षित आहे आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे सुरू आहे। आमचे सर्व पोलीस स्टेशनचे सर्व सिनियर PI असतील, आमचे 2 डिव्हिजनचे PCB असतील आणि सर्व पोलीस कर्मचारी जे आहेत ते सर्व याकरता आम्ही सज्ज आहोत आणि या कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा इतरही अनुषंगाने जे आपल्याकडे काही सीझर्स झालेले असतील ते सीझर सुद्धा आम्ही आपल्या गावठी कट्टे जे आहेत त्याच्यामध्ये आपण जप्त केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्याकरता आम्ही करणार आहोत आणि इतरही बाबतीमध्ये जसे आपल्याकडे आचारसंहिता भंगाच्या काही तक्रारी असतील त्याकरता एक सेपरेट नियंत्रण कक्ष जो आहे तो महापालिकेमध्ये सुरू करण्यात आला आहे। त्या ठिकाणी सुद्धा आमचे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना फॉरवर्ड केलेला आहे, जेणेकरून राऊंड द क्लॉक जे असतील त्या कोणत्या आचारसंहिता भंगाची तक्रार असेल किंवा इतरही पोलीस दृष्टिकोनातून कोणती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल ते हाताळण्याकरता आम्ही कल्याण पोलिसांनी तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने विविध हेडमध्ये आमची कारवाई सुरू आहे। आपल्या कल्याण डोंबिवली सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने जे काय आतापर्यंत आपली कारवाई झालेली आहे आणि ज्या प्रकारे आपली पोलीस विभागाची तयारी आहे त्याची माहिती देण्याकरता आपली प्रेस नोट आहे, प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे
आणि आपल्या सगळ्या माहिती आहे की 15 जानेवारी रोजी महापालिकेच्या अनुषंगाने आपल्याकडे मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाची पण पूर्णपणे कल्याण परिमंडळामध्ये तयारी झालेली आहे आणि काही वातावरणाची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे टोटल कल्याण डोंबिवलीमध्ये 31 प्रभाग असून पोलीस स्टेशन मतदान केंद्र जे आहे त्याच्यामध्ये 344 मतदान केंद्र असून आपल्याकडं पूर्ण झोनमध्ये 1457 मतदान बूथ आहे. त्यानंतर इलेक्शनच्या अनुषंगाने जे काही पथक आपण नेमतो BST असेल म्हणजे व्हिडिओ स्टॅटिक टीम असेल, फ्लाईंग स्क्वॉड असेल आणि स्टॅटिक टीम असेल, अशा आपल्या तिन्ही याच्या अनुषंगाने 9 टीम त्यामध्ये टाकले आहेत. अशा टोटल 27 टीम ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्या परिमंडळामध्ये टाकल्या जातात. SST पॉईंट जे आपल्याला सांगू शकतो त्यामध्ये महात्मा फुले जे असेल हद्दीमध्ये शहाड कर्नाटक असेल, बाजारपेठ दुर्गा माता चौक, कोळशेवाडी मंत्री पूल, शेट्टी नाका, खडकपाडामध्ये गांधीदेवी ब्रिज, डोंबिवलीमध्ये कस्तुरी प्लाझा, डोंबिवली ईज, मानकोली ब्रिज मोठा गाव, त्याचप्रमाणे मानपाडामध्ये मुंबर्ली फाटा, बदलापूर लाईफलाईन रोड आणि त्याचप्रमाणे गावदेवी मंदिराजवळ कचोरे. 9 ठिकाणी पूर्णपणे जे पॉईंट्स आहेत ते आपले SST पॉईंट सुरू आहेत आणि त्या ठिकाणी आपले पोलीस कर्मचारी असतील आणि त्यानंतर इतरही कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी असतील असे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते 24 तास आपला तो पॉईंट त्या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने जे आम्ही पोलीस स्टेशनला सेक्टरमध्ये डिवाइड केलेलं आहे. तिथून आपल्याकडे 8 पोलीस स्टेशन अंतर्गत 49 पोलीस सेक्टर त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या 49 सेक्टरमध्ये आमचे सेक्टर अधिकारी आणि आमचे पीटर मोबाईल त्यामध्ये पूर्णपणे आमच्या गस्त राहील. अशा आपल्याकडे टोटल 49 पोलीस सेक्टर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन या बनवलेलं आहे. शस्त्रासंदर्भात त्या सगळ्यांचे माहिती आपण दिलेली असते की ज्या इलेक्शनच्या अनुषंगाने आचारसंहिता लागल्यापासून शस्त्र जमा करणं हा एक महत्त्वाचा कायदा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने टोटल झोनमध्ये परिमंडळामध्ये 1301 शस्त्र आहेत जे ऑलरेडी ऑफिशियली सगळ्यांना अलाउड केलेली आहेत आणि त्यापैकी 142 शस्त्र ज्यामध्ये बँका असतील, इतर वित्तीय संस्था असतील, काही ज्वेलर्स असतील त्यांना आपण सूट दिलेली आहे. 142 जणांना आपण त्यामधून शस्त्र जमा करण्याविषयी सूट दिलेली आहे. त्यामुळे एकूण 1159 पैकी आतापर्यंत 1110 एवढे आपण आतापर्यंत जे काही वेपन ते डिपॉझिट करून घेतलेलं आहे. आता ते 49 बाकी आहे ते सुद्धा आजपर्यंत आम्ही ते आज पूर्ण करणार आहोत. जेणेकरून आपण आतापर्यंत 1110 शस्त्र पूर्ण झोनमधून जमा करून घेतलेली आहे. मतदान पार पडणं आवश्यक असतं अशा ठिकाणी जे प्रतिबंधक कारवाई आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेडखाली आपण कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तडीपार जे असते तडीपार जणांवरती आपण आतापर्यंत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शनांतर्गत म्हणजे सेक्शन 50 बॉम्बे पोलीस ॲक्ट 55 प्रमाणे आपण 2 टोळ्यांना आपले ह्याच्यातून हद्दपार केले त्यामुळे एकूण 13 सगळ्यांना आपण हद्दपार केलेला आहे. त्यानंतर मुंबई पोलीस कलम 56 त्यामध्ये आपण 38 जणांना हद्दपार करण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबई पोलीस कायदा कलम 57 प्रमाणे आपण 3 जणांना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलेला आहे. अशा एकूण 33 जणांना आपण हद्दपार केलेला आहे. जसं ACP कल्याणने सांगितलं की मोकाची पण आपण त्यामध्ये कारवाई केलेली आहे. 33 जे आहे 200पेक्षा जास्त आरोपी अजूनही आपल्या लोकांमध्ये या पूर्ण वर्षभरातली आहे. पण आता इलेक्शनच्या आपण एक कारवाई केली 14 आरोपी कारवाई केली आहे. MPDA प्रमाणे स्थानबद्ध आदेश सुद्धा आपण एका जणावरती पारित केलेला आहे. त्यानंतर आर्थिक 73 केंद्र आहे, 709 त्याच्यामध्ये बूथ आहे. या अनुषंगाने आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे. याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. मागील इलेक्शनच्या वेळेस ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते किंवा झाले होते अशा सर्व लोकांना प्रतिबंधक कारवाईच्या खाली घेण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने आपण यावर्षी एकूण सदर पोलीस स्टेशनकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 28 लोकांना तडीपार केलेला आहे कल्याण विभागातून आणि मोक्याची मोठी कारवाई केलेली आहे. मोक्यामध्ये आपण 31 आरोपींना आतापर्यंत जेलमध्ये ठेवलेलं आहे. तर ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई इलेक्शन पूर्व तयारी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आपले जे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना इलेक्शन पूर्व तयारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. रूट मार्च नियमित आपले चालू आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आम्ही नियमित घेत आहोत. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, SST पॉईंट, VST पॉईंट हे सगळे अलर्ट आहेत. कल्याण पोलीस आता इलेक्शनच्या मोडमध्ये आहे आणि एकदम सतर्क आहे.
कारवाई या कारवाईमध्ये आम्ही धडक मोहीम चालू केलेली त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत अशा गुंड आरोपींविरुद्ध त्यांच्या रेकॉर्डनुसार आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई करीत आहोत आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीतील जे काही महत्त्वाचे हॉटस्पॉट्स आहेत जिथे संवेदनशील ठिकाण आहे अशा ठिकाणी सुद्धा वारंवार आम्ही रूट मार्च घेण्यात येत आहे आणि जनजागृती करण्यात